नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी साधारण 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, गेले काही एपिसोड्स आपण चर्चा करतो आहोत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची. आपल्या भारत देशाच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांनी जे प्रचंड योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत. गेल्या एपिसोडमध्ये म्हणजे एपिसोड 43 आणि 44 अशा 2 एपिसोड्समध्ये आपण घटना समितीने जो पहिला मसुदा, भारतीय घटनेचा, भारतीय संविधानाचा जो पहिला मसुदा तयार केला होता त्याबद्दल मी बोललेलो आहे. आणि आजच्या या 45व्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे तो संविधान समिती समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अंतिम मसुदा मांडला त्याबद्दल. भारतीय संविधानाचा पहिला मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेला सादर केला. त्यामध्ये 315 कलमं होती आणि 8 शेड्यूल्स होते. त्यानंतर पुढचे 13 महिने त्या कालावधीमध्ये संविधान सभेने या मसुद्याची, जो पहिला मसुदा होता त्याची 3 वेळा पारायण केली, त्यावर असंख्य चर्चा केल्या आणि एक एक करून संपूर्ण नियमावलीचा स्वीकार केला. दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी 3ऱ्या आणि अंतिम पारायणाच्या वेळी जी चर्चा झाली त्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुद्देसूद, विद्वत्ता प्रचूर आणि अक्षरशः मंत्रमुग्ध करणारं भाषण जे दिलं त्याचं महत्त्व अक्षरशः कालातीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महान भाषण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यघटनेचा त्यांनी बनवलेला अंतिम मसुदा जो होता त्याला संमती देण्यात आली. संविधान सभेने ते पारित केलं आणि 26 नोव्हेंबर हा तो दिवस होता. त्यानंतर नेमक्या 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला. हा इतिहास आपण सर्वजण जाणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते जे भाषण आहे ते मुळातूनच समजून घेण्यासारखं आहे. त्याचा काही अंश मी त्यांच्या शब्दात तुमच्यासमोर मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. त्याकडे पाहता आतापर्यंत 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा कालखंड लोटलेला आहे. या कालखंडात संविधान सभेची एकूण 11 सत्र पार पडली. या 11 सत्रांपैकी 6 सत्र उद्दिष्टपूर्तीचा ठराव पारित करणे आणि मूलभूत हक्क, केंद्रीय संविधान, केंद्राचे अधिकार, प्रांतिक संविधान, अल्पसंख्याक या समित्यांच्या अहवालांवर आणि अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यावर विचारविनिमय करण्यासाठी खर्च पडली. नंतरची 7, 8, 9, 10 आणि 11 ही उरलेली सत्र मसुदा संविधानाचा विचार करण्यासाठी उपयोगात आणली गेली. संविधान सभेच्या या 11 सत्रांचं प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस होते 165. त्यापैकी मसुदा संविधानाच्या विचारार्थ संविधान सभेने 114 दिवस उपयोगात आणले. मसुदा समितीने संविधान सभेला सादर केलेला जो पहिला मसुदा होता त्याची चर्चा आपण गेल्या 2 एपिसोड्समध्ये केलेली आहे. त्यामध्ये 315 अनुच्छेद आणि 8 परिशिष्ट यांचा समावेश होता.
विचारविनिमयाच्या शेवटच्या टप्प्यात मसुदा संविधानातील अनुच्छेदांची संख्या वाढून ती 386 झाली आणि तिच्या अंतिम स्वरूपात मसुदा संविधानात 395 अनुच्छेद किंवा आर्टिकल्स आणि 8 परिशिष्ट यांचा समावेश आहे. मसुदा संविधानात दुरुस्त्या करण्यासाठी अंदाजे 7,635 एवढ्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. त्यापैकी 2,473 दुरुस्त्या सभागृहात प्रत्यक्ष विचारार्थ सादर करण्यात आल्या. मी या वस्तुस्थितीचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे की एक वेळ असं म्हटलं जात होतं की आपलं काम पूर्ण करण्यासाठी समितीने प्रदीर्घ कालावधी घेतलेला आहे, समिती संथपणे काम करत आहे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहे. म्हणजे रोम जळत असताना नीरो फिडल वाजत बसला होता, अशी स्थिती असल्याचं बोललं जात होतं. या आक्षेपात काही तथ्य आहे का? इतर देशातील संविधान सभांनी त्यांचं संविधान निर्माण करण्यासाठी किती काळ घेतला ते आपण पाहूया. इथे डॉक्टर आंबेडकर विस्तृतपणे मांडणी करतात. अमेरिकेने त्यांचं जे संविधान तयार केलं 1787 साली, त्याला 4 महिने लागले. कॅनडाने 1864 साली आपलं संविधान केलं, त्याला 2 वर्ष आणि 5 महिने लागले. ऑस्ट्रेलियाने 1891 मध्ये आपलं संविधान सादर केलं, त्याला तब्बल 9 वर्ष लागली. आणि साऊथ आफ्रिकेने जे आपलं संविधान केलं त्याला 1 वर्ष कालावधी लागला आणि ते 1909च्या सुमारास केलेलं होतं. याचा अर्थ असा होतो की अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेने घेतलेल्या कालावधीपेक्षा आम्ही अधिक वेळ घेतला, परंतु कॅनडाच्या संविधान सभेपेक्षा आम्ही अधिक वेळ घेतला नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या सभेपेक्षा खूपच कमी वेळ घेतला. कोणी किती वेळ घेतला याची तुलना करताना 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांची संविधानं आपल्या संविधानापेक्षा फारच लहान आहेत. आपल्या संविधानात 395 अनुच्छेद आहेत, तर अमेरिकन संविधानात केवळ 7 अनुच्छेद आहेत. कॅनडाच्या संविधानात 147, ऑस्ट्रेलियाच्या संविधानात 128 आणि दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात 153 अनुच्छेद आहेत. दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्या संविधान निर्मात्यांना संविधान दुरुस्तीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागलं नाही. सादर करण्यात आलेल्या दुरुस्त्या त्या स्वरूपातच संमत करण्यात आल्या. त्या उलट आपल्या संविधान सभेला 2,473 एवढ्या दुरुस्त्यांचा विचार करावा लागला. ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर दिरंगाईचा आरोप मला बराचसा निराधार वाटतो आणि इतके कठीण काम इतक्या अल्पावधीत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या संविधान सभेने स्वतःचं अभिनंदन केल्यास ते वावगं होणार नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानलेले आहेत. सर्वांना श्रेय दिलं, सर्वांचे आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पुढे ते आपल्या या ऐतिहासिक भाषणात म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे. संविधानाच्या गुणवत्तेबद्दल त्या चर्चेत मी सुरू शकत नाही, कारण माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे. संविधानाशी संबंधित अशा एका महत्त्वपूर्ण मुद्द्याच्या संदर्भात मी आता बोलू इच्छितो. सत्तेचं वाजवीपेक्षा जास्त केंद्रीकरण करण्यात आलेलं असून प्रांतांना नगर परिषदांच्या पातळीवर आणण्यात आला आहे अशी एक गंभीर तक्रार करण्यात येत आहे. हा दृष्टिकोन केवळ अतिशयोक्तीपूर्णच आहे असं नव्हे, तर संविधानाला नेमकं काय घडवायचं आहे
याबाबतच्या गैरसमजावर तो आधारलेला आहे. संघराज्य तत्वाचे मूलभूत तत्व असे आहे की विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या सत्तेची केंद्र आणि राज्यातील विभागणी ही केंद्राच्या कोणत्याही कायद्यांनी करायची नसून ती संविधानानेच केलेली असते आणि संविधान हेच करत असते. आपल्या संविधानांतर्गत असणारी राज्य त्यांच्या विधिविषयक किंवा कार्यकारी अधिकारासाठी कोणत्याही प्रकारे केंद्रावर अवलंबून नाहीत. या संदर्भात केंद्र आणि राज्ये समसमान पातळीवर आहेत. अशा संविधानाला केंद्रीभूत समजण्यात यावे, म्हणण्यात यावे, हे समजणं अवघड आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्णयाप्रत पोहोचतात. ते म्हणतात की संघीय पद्धतीला पराभूत करणारा केंद्रीकरणाचा हा पहिला आरोप निश्चितच निष्प्रभ ठरतो. ते पुढे म्हणतात, दुसरा आरोप असा की राज्यांवर कुरघोडी करण्याचा अधिकार केंद्राला देण्यात आलेला आहे. हा आरोप मान्य केलाच पाहिजे, परंतु अशा कुरघोडी करण्याच्या अधिकारांच्या तरतुदी असल्यामुळे संविधानाचा निषेध करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट अशी की कुरघोडी करण्याचे अधिकार संविधानाच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांचा भाग नाहीत. त्यांचा उपयोग आणि अंमल हा निसंदिग्धपणे आणीबाणीच्या काळापुरताच मर्यादित ठेवलेला आहे. दुसरी विचारात घेण्याजोगी बाब अशी आहे की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुरघोडी करण्याचे अधिकार केंद्राला देण्याचा आपण टाळू शकतो का? आणीबाणीच्या काळात सुद्धा असं कुरघोडीचे अधिकार केंद्राला असण्याचं समर्थन ज्यांना मान्य नाही त्यांना या विषयाच्या मुळाशी असलेल्या समस्याची स्पष्ट कल्पना दिसत नाही. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांची शेष निष्ठा, रेसिड्युअल लॉयल्टी, ही घटक राज्यांसोबत न राहता केंद्रासोबत असावी. बहुसंख्य लोक या मताचे असतात. याबद्दल शंका असायचं काही कारण नाही. कारण सामायिक उद्दिष्टपूर्तीसाठी आणि देशाच्या एकूणच हितसंबंधांच्या जपणुकीसाठी केंद्र सरकारच कार्यरत असते. यासाठीच आणीबाणीच्या काळात केंद्राला जादा अधिकार देण्याचं समर्थन सुयोग्य आहे, निहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, या ठिकाणी मी माझं भाषण संपवलं असतं, परंतु माझं मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा उपयोग करावा असं मला वाटतं. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत एक प्रजासत्ताक होईल. त्याच्या स्वातंत्र्याचं काय होईल? तो आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल की पुन्हा गमावून बसेल? हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो. असं नाही की भारत कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा असा आहे की त्याने असलेलं स्वातंत्र्य एकदा गमावलं आहे. तो पुन्हा दुसऱ्यांदा ते गमावेल का? भवितव्याबद्दलचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो. भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावलं असं नाही, तर ते देशातल्या काही लोकांच्या बेईमानीमुळे आणि विश्वासघातामुळे गमावले. ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. आणि इथे डॉक्टर आंबेडकरांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, जयचंद पासून इतर अनेकांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? या विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातीच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची भर पडणार आहे. या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंतातूर झालेलो आहे. भारतीय लोक आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठं मानतील की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठं मानतील मला माहीत नाही. परंतु एवढे मात्र निश्चित आहे की जर पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला
देशापेक्षा मोठं मानलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालवले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवं. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, हे त्यांचं आता जे त्यांनी म्हटलेलं आहे ते कालातीत आहे. त्याचं महत्त्व जे आहे ते कालातीत महत्त्व आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचं समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात सामाजिक आणि आर्थिक संरचनाच अशी आहे की त्यामुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती आपण शक्य तितक्या लवकर दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना या विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची जी संरचना आहे ती उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना पुन्हा उद्धृत करतो आहे, आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचं तत्व मान्य करणं ही आहे. बंधुत्व म्हणजे काय? सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करून देते. मात्र ही बाब प्राप्त करणं कठीण आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी पुन्हा एकदा त्यांना उद्धृत करतो आहे, स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही, परंतु या स्वातंत्र्यानं आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपल्याला कदापि विसर पडता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडलं तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कोणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. ज्या संविधानात आपण लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचं जतन केलं आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत हे आपण ओळखलं पाहिजे, की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहित नाही. अनकोट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं ऐतिहासिक भाषण इथे संपवतात. प्रत्येक भारतीयाने हे भाषण वाचलंच पाहिजे, इतकं ते महत्त्व आहे. त्याचं महत्त्व जे आहे ते कालातीत महत्त्व आहे. डॉक्टर आंबेडकर यांना सगळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून श्रेय देतात. अलीकडच्या काळात मात्र अरुण शौरी यांनी खोटा मनू असं संबोधित करून डॉक्टर आंबेडकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत. शौरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जी टीका केली होती त्यातील मूलभूत असे 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा, नियमावलीचा मसुदा करण्याचं कार्य तज्ञ लोकांच्या उपसमितीच्या सदस्यांकडून केले गेले होते.
मसुदा समितीचे काम व जबाबदारी मसुद्याला विशिष्ट आकार देण्यापुरतीच मर्यादित असून त्यांच्या सूचना आणि तदनंतर प्लेनरी सेशनमध्ये चर्चेसाठी घेतल्या जात होत्या. यावरून डॉक्टर आंबेडकर यांनी मसुद्यातील मूळ लेखनावर काही प्रभाव पाडला असण्याची शक्यता नाही. दुसरा मुद्दा, प्रत्येक नियमावलीसाठी मार्गदर्शक तत्व ही काँग्रेस पक्षाकडून ठरवली जात होती आणि याबाबत डॉक्टर आंबेडकर यांना काहीही माहिती मिळण्याची शक्यता नव्हती. तिसरा मुद्दा, उपसमित्या, मसुदा समिती आणि प्लेनरी सत्रांमध्ये सहभाग घेताना डॉक्टर आंबेडकर हे अनेक प्रसंगी अल्पमतात होते. खरं म्हणजे शौरींनी केलेली ही जी टीका आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करून टाकलं पाहिजे असा अनेकांचा आग्रह आहे. परंतु या टीकेला उत्तर दिलं नाही तर दुर्दैवानं त्यांच्या टीकेमध्ये तथ्यांश आहे असा इतरांचा समज होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्या टीकेला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी केलेली टीका ही धादांत खोटी आणि दिशाभूल करणारी असून मोठ्या प्रमाणात अन्यायकारक आहे. मसुदा समितीचे अध्यक्षस्थान भूषवित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 समित्यांचे सदस्य होते, सल्लागार समिती आणि केंद्रीय ऊर्जा समिती. पहिल्या बाबतीत ते वस्तुतः महत्वपूर्ण अशा 2 उपसमित्यांचेही सदस्य होते, मूलभूत हक्कांसंबंधीची समिती आणि अल्पसंख्याकांच्या हक्काबाबतची समिती. प्राथमिक मसुद्यांचा आराखडा करण्याबाबत डॉक्टर आंबेडकरांची जबाबदारी जरी नसली तरी सुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं नियमावलीच्या स्वरूपाला अंतिम आकार देण्याची आणि त्या नियमावली संविधान समितीकडे विचार करण्यासाठी सादर करण्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच होती. याशिवाय संविधान समितीने अनेक मसुद्यांवर चर्चा केली. मसुद्याची 3 पारायणे झाली आणि प्रत्येक वेळा मसुदा समितीचे अध्यक्ष या भूमिकेतून डॉक्टर आंबेडकर यांनी सातत्यानं चर्चेला योग्य दिशा देत राहण्याचं आणि नियमावलींना अंतिम ठोस रूप देण्याचं कार्य पार पाडलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या संविधान समितीला सामोरं जात होते त्यामध्ये आपल्या देशातले सर्वोत्कृष्ट बेस्ट माइंड्स इन आवर कंट्री हे सगळे तिथे उपस्थित होते. सर्व पक्षीय नेते, वैचारिक नेते तिथे उपस्थित होते आणि यांच्या समोर संविधानाची कलमं 1 at a time प्रत्येक वेळी एक असं कलम मांडून त्याची साधक बाधक दोन्ही बाजूने चर्चा घडवून आणून त्यामध्ये मतैक्य घडवण्याचं जे अत्यंत कठीण काम होतं ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडलेलं आहे. म्हणजे घटना लिहिण्याचं काम तर त्यांनी केलंच, तिला योग्य स्वरूप देण्याचं काम तर त्यांनी केलंच, पण त्या पुढे जाऊन ज्याला पायलटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, म्हणजे घटना समितीमधून ती पार करणे आणि सगळ्यांच्या मतैक्य घडवून ती अंतिमतः त्याची पूर्तता करणं हे फार मोठं भीमधनुष्य होतं जे त्यांनी लीलया उचललं. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही कल्पना करून पहा की आपल्याकडे साध्या हाऊसिंग सोसायटीमध्ये चर्चा होतात, लिफ्टमधला पगारवाढीचा विषय असतो, त्याला 3-3 तास घेतात. इथे पूर्ण राष्ट्राची चर्चा चालली होती, राष्ट्राच्या भवितव्याची चर्चा चालली होती आणि भारतातले सर्वोत्कृष्ट 300 लोक तिथे उपस्थित होते. अशा वेळी या सगळ्यांमध्ये एक वाक्यता घडवणं ही किती दुष्कर, किती महाकठीण काम असलं पाहिजे याची आपण कल्पना करू शकतो. ही महान कामगिरी जर एका व्यक्तीने केली असेल तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आपण प्रत्यक्ष मसुदा समितीच्या कामामध्ये किंवा संविधानाच्या कामामध्ये जे सहभागी झाले होते ते लोक त्यावेळी शौरी कुठेही नव्हते, अर्थातच नव्हते. परंतु जे लोक उपस्थित होते ते काय म्हणतात ते आपण बघूया. पहिलं उदाहरण माझ्याकडे आहे ते म्हणजे टी कृष्णमाचारी, जे आपल्या देशाचे वित्तमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे कबुली दिलेली आहे की मसुदा समितीच्या कार्यवाहीमध्ये अनेक जण दीर्घकाळ सातत्यानं अनुपस्थित राहत असत आणि
ते म्हणतात, मी त्यांना उद्धृत करतोय, अंतिमतः असं घडलं की संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्या खांद्यावर पडली आणि त्यांनी ज्या तऱ्हेनं या कार्याची पूर्तता केली ते निसंशय स्पृहणीय होतं. अनकोट. या संदर्भात संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काढलेले उद्गार हे अत्यंत उद्बोधक आहे. ते म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, या खुर्चीवर बसल्या बसल्या मी येथील रोजच्या कामाचं निरीक्षण करत होतो. इतर कुणालाही जाणवू शकत नाही ते मला जाणवलं की विशेष करून मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी तब्येत साथ देत नसतानाही अत्यंत उत्साहाने आणि आत्मीयतेनं हे काम पूर्ण केलेलं आहे. मसुदा समितीमधील कार्यवाहीमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण लक्षात घेता जे लोक काम करीत होते त्यांनी आणि विशेषतः डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अधिकच लक्षणीय ठरतं. डॉक्टर आंबेडकर यांना मसुदा समितीमध्ये नियुक्त करणे आणि त्यांना अध्यक्षपद देणे हा आमचा निर्णय अचूक ठरला, इतका अचूक ठरला की त्याला तुलनाच नाही. आपली निवड डॉक्टर आंबेडकरांनी सार्थ ठरवली. त्यांनी केलेलं कार्य दैदिप्यमान स्वरूपाचं आहे. अनकोट. म्हणजे पहा की तिथे उपस्थित असलेले आणि सर्व काळ उपस्थित असलेले, मसुदा समितीमध्ये उपस्थित असलेले टी कृष्णमाचारी सारखे जे नंतर वित्तमंत्री झाले आपल्या देशाचे, किंवा संविधान सभेचेच अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी किती मोठे गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काढले ते पहा. आणि हे दोन महान व्यक्ती तिथे उपस्थित होत्या जिथे आजूबाजूला कुठेही अरुण शौरी नव्हते. ते त्यावेळी खूप लहान असतील. मुद्दा इथे असा आहे की अरुण शौरी यांनी केलेली टीका जी आहे ती पूर्णपणे अग्राह्य आणि द्वेषमूलक आहे. भारतीय राज्यघटनेच्या रचनाकार्यात डॉक्टर आंबेडकर यांनी निर्णायक भूमिका बजावली असून घटनेचा आकृतिबंध त्यांनीच तयार केलेला आहे, यात कणमात्र शंका नाही. समितीच्या प्रस्तावांचं पुनर्लेखन करून त्यांचा मसुदा समिती आणि संविधान सभेमध्ये पाठपुरावा करून त्याला तर्कशुद्ध स्वरूप त्यांनीच दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी केलेलं हे जे विशाल, जे प्रचंड ऐतिहासिक योगदान आहे त्याची दखल तुम्हाला आश्चर्य वाटेल कुठल्याही काँग्रेस नेत्याने घेतली नाही. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न सुद्धा काँग्रेसच्या राजवटीत कधीही मिळालं नाही. याची दखल कोणी घेतली? भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, ही बिरुदावली, हे नामाभिधान कोणी केलेलं होतं? ते कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने केलेलं नव्हतं. ते केलं होतं एका परदेशी माणसाने. त्याचं नाव मायकेल ब्रेशर, आणि हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे चरित्रकार होते. त्यांनी अत्यंत संतुलित रीतीनं या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करून त्यांनी असं म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि नव्या संविधान रचनेच्या मोहिमेचे सेनापती, असा त्यांचा गुणगौरव त्यांनी केलेला आहे. आणि मग नंतर इतरांनी तो काही प्रमाणात उचललेला आहे. मुद्दा इथे असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे श्रेय मिळालं होतं ते त्यावेळी मिळालं नाही. काँग्रेस नेत्यांकडून तर नक्कीच मिळालं नाही. आणि नंतर अनेक वर्षानंतर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आलं, म्हणजे काँग्रेस पक्षाला नंतर उशिरा उपरती झाली होती का? तसंही नाही. ज्यावेळी काँग्रेसेतर पक्ष, व्ही.पी. सिंग यांचा पक्ष, व्ही.पी. सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी 1990 साली त्यांना भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न प्रदान करण्यात आलं. मला असं वाटतं का हा आपल्या राजकीय नेत्यांचा कर्म दरिद्रीपणा यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतो. मित्रहो, हे सत्र आपण इथेच संपूया. जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की जर भीमभाष्य ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल
तर ती अवश्य लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.